नमस्कार जी, आज आपण पाहू अनुभव मालिकेतील अनुभव क्रमांक 15 श्री पांडुरंग नथुजी नागपुरे, सेवक क्रमांक 1126, बिनाकी लेआउट, आनंद नगर, नागपूर. मी 12-13 वर्षाचा असताना मला 42 दिवसांचा विषमज्वर झाला होता. तोंडात पाणीसुद्धा जात नव्हते. मी डॉक्टरांचे आणि वैद्यांचे औषध घेऊन उपचार केला. दुःख कमी झाले, परंतु पोटाचा त्रास मात्र सुरूच होता. पोट दुखले की घरगुती उपाय म्हणून पोटाची मालिश करीत असे आणि त्यामुळे दुसराच त्रास होत असे. माझे पोट फुगू लागले. त्रास दिवसेंदिवस वाढतच होता. पोट जास्त फुगले तेव्हा प्रायव्हेट डॉक्टरांनी सांगितले की तुला लवकरात लवकर दवाखान्यात भरती करावे लागेल. तेव्हा मला दिनांक 24 जानेवारी 1974 रोजी रात्री 11:30 मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी फोटो काढून मला ऑपरेशन रूममध्ये नेले. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. माझ्या वडिलांनी डॉक्टरांजवळ हट्ट धरलंच की यावेळी मुलाचे ऑपरेशन करू देणार नाही. डॉक्टरांनी वडिलांना समजावून त्यांची सही घेतली. दिनांक 25 जानेवारी 1974 रोजी सकाळी 6 वाजता 2 तासापर्यंत पोटाचे 6 इंच ऑपरेशन झाले. नंतर मला दवाखान्यातून दिनांक 28 फेब्रुवारी 1974 सुटी मिळाली. दिनांक 4 मार्च 74 माझ्या तोंडावदारे जंतू पडल्यामुळे मला पुनः भरती केले. दिनांक 11 मार्च 1979 दवाखान्यातून घरी परत आलो. पुनः पोटाचा त्रास सुरू झाला. दिनांक 10 सप्टेंबर 1975 रोजी मला दवाखान्यात पुनः भरती करण्यात आले. औषधोपचार करून मला दिनांक 16 सप्टेंबर 1975 सुट्टी देण्यात आली. दिनांक 8 सप्टेंबर 76 आम्ही घरचे लोक मिळून गणपतीचा तमाशा पाहण्यास सीताबर्डीला बसने जात असतानाच रस्त्यातच माझी प्रकृती बिघडली. मला माझ्या भावाने रिक्षातून घरी आणले. डॉक्टर, वैद्य वगैरेंचा उपचार केला. आराम मिळाला नाही. त्याच रात्री 2 वाजता पुन्हा मला दवाखान्यात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी औषधोपचार चालू केला. पोटाचा त्रास खूप वाजला. नंतर फोटो काढून दिनांक 9 सप्टेंबर 70 रोजी रात्री 9 वाजता जुन्याच ऑपरेशनच्या जागी ऑपरेशन करण्यात आले. दिनांक 20 सप्टेंबर 70 रोजी मला सुट्टी मिळाली. तरी पण पोटाचा त्रास कमी झाला नाही. दिनांक 16 जुलै 1979 SSCची परीक्षा पास केल्यानंतर तीच परिस्थिती निर्माण झाली. डॉक्टरांचे व वैद्यांचे उपचार घरीच केले. तरीही मुळीच आराम पडला नाही. दिवसेंदिवस प्रकृती चिंताजनक होऊ लागली. दिनांक 19 डिसेंबर 1979 रोजी मला दवाखान्यात भरती करण्यात आले. भरती करीत असताना पोट जास्त फुगू लागले. तेव्हा घरच्या सर्व लोकांच्या डोळ्यात अश्रू आणि निराशा दिसत होती. माझ्या वाचण्याबद्दल कोणालाच आशा नव्हती. माझी चिंताजनक प्रकृती पाहून माझे भाऊ श्री जगन्नाथ नागपूर हे एका भगवंताला मानणारे सेवक श्री सुरेश बारापात्रे यांच्या घरी गेले. त्याने माझ्या प्रकृतीची माहिती त्यांना दिली. बाबांच्या मार्गावर येण्याची इच्छा आहे असे सांगून आपण मला महान त्यागी बाबा जुमदेवजींकडे घेऊन चला म्हणून त्यांना विनंती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे मिळून बाबांकडे गेलो. बाबा स्नान करून पूजेला बसले होते. पूजा झाल्यावर बाबांनी विचारपूस केली. श्री सुरेश बारापात्रे यांनी बाबांना माझ्या प्रकृतीबद्दलची सविस्तरपणे माहिती दिली. डॉक्टरांनी पुन्हा तिसऱ्यांदा या मुलाचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले असून त्यांची ऑपरेशन करून घेण्याची इच्छा नाही. आपल्या मार्गावर येण्याची इच्छा असून त्याच उद्देशाने ते आपल्याकडे आले आहेत. वरील वाक्य ऐकून श्री सुरेश बारापात्रे यांना बाबांनी आदेश दिला की तुम्ही त्यांच्यासोबत जा व 1 तासात 3 वेळा तीर्थ करून द्या. त्याचप्रमाणे सेवक व माझे भाऊ दवाखान्यात आले. माझी दवाखान्यात अशी विचित्र परिस्थिती होती की मला 4 दिवसांपासून एकसारख्या ग्लुकोजच्या बाटल्या चालू होत्या. रोज मला 4 ते 5 इंजेक्शन्स देत होते. औषधोपचाराला मी कंटाळून गेलो होतो. मी दुःखामुळे उठून बसू शकत नव्हतो. नाकाला व हाताळा नळी असल्यामुळे मी बोलू शकत नव्हतो. बाबा हनुमानजी या शब्दात किती शक्ती आहे हे मी आपल्या सत्य अनुभवावरून सांगत आहे. बाबांच्या आदेशाप्रमाणे मला पहिले तीर्थ दिले. तेव्हा मी बाबा हनुमानजी या नावाचा मनात उच्चार करून तीर्थ घेतले.
काही वेळाने मी उठून बसू शकलो. दुसरे तीर्थ घेतल्यावर माझ्या हाताला असलेली नळी बंद पडल्यामुळे डॉक्टरांनी हाताची नळी काढली आणि तिसरे तीर्थ घेतल्यावर माझ्या नाकाला लावलेली नळी डॉक्टरांनी काढून घेतली. त्यामुळे मी बोलू शकलो व 50 फूट अंतरावर असलेल्या लघवी घरात मी कोणताही आधार न घेता एकटाच गेलो. मला तेव्हा परमेश्वराचाच आधार होता. अशा प्रकारे मला बाबा हनुमानजी या नावातील शक्ती दिसून आली व नंतर डॉक्टरांनी मला लवकरच दिनांक 28 डिसेंबर 1979 सुटी दिली. नंतर आम्ही 42 दिवसाचे त्यागाचे कार्य घेण्याकरता दिनांक 1 एप्रिल 1980 रोजी बाबांकडे गेलो असता बाबांनी दिनांक 2 एप्रिल 1919 पासमन 42 दिवसांचे त्यागाचे कार्य सुरू करण्यास परवानगी दिली. 42 दिवसांच्या कार्यात परिपूर्ण समाधान मिळाले. कोणत्याही प्रकारचा औषधोपचार घेतला नाही आणि दिनांक 15 मे 1979 रोजी हवन कार्य करून समाप्ती केली. घरी माझा फोटो फ्रेम बनवण्याचा धंदा होता. ते काम मी करीत होतो. दिनांक 10 डिसेंबर 1979 सकाळी 10 वाजता अचानक माझे पोट दुखणं सुरू झाले. डॉक्टरी उपचार केला, परंतु आराम न होता दुखणं जास्तच वाढले. त्यामुळे त्याच रात्री 8 वाजता मी दवाखान्यात भरती झालो. डॉक्टरांनी दुखण्यावर उपचार केले, पण दुखणं सारखे वाढतच होते. तेव्हा डॉक्टरांनी फोटो काढून ऑपरेशन करावे लागेल असं सांगितले. ही घटना माझ्या भावाने बाबांकडे येऊन सांगितली. बाबांनी मार्गदर्शन करून सांगितले, आता यापुढे दुखणं पूर्णपणे नाहीसे होईल. कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. बाबांच्या मार्गदर्शनाने मला ऑपरेशनची आवश्यकता पडली नाही व माझे पोटाचे दुखणं आपोआप नाहीसे होऊन मला दवाखान्यातून दिनांक 28 डिसेंबर 1981 रोजी सुट्टी मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत मला कोणत्याच प्रकारचे पोटाचे दुखणं झालेले नाही. मी महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या निष्काम सेवेला आयुष्यात कधीही विसरणार नाही असे सत्यवचन देतो.